इतरांचा झालेला उत्कर्ष जर आपल्याला बाधित करत असेल किंवा आपल्याला त्या ठिकाणी दुःखी करत असेल तर निश्चितच आपला मार्ग मात्र चुकलेला आहे असं आपण मान्य करायला पाहिजे. आपला कुणीतरी नातेवाईक, आपला कुणीतरी मित्र, आपला कुणीतरी शेजारी जर त्या ठिकाणी श्रीमंत होत असेल तर त्याच्या श्रीमंतीमध्ये सुद्धा आपल्याला आनंद दिसायला पाहिजे किंवा आपण आनंदी व्हायला पाहिजे. पण या ठिकाणी समाजात हे चित्र फार कमी पाहायला मिळतं. कारण आनंदी होणं हा स्थायी भाव असतो त्या व्यक्तीचा. तो आनंद त्या हृदयाच्या गाभाऱ्यातून त्या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे. इतरांचा होत असलेला उत्कर्ष आणि त्या भौतिक वस्तूपासून मिळणारा आनंद जर त्या व्यक्ती त्या ठिकाणी त्या भौतिक वस्तूशी एकरूप झालेल्या असतील आणि भौतिक वस्तूच म्हणजे आपलं जीवन आहे असं जर त्या ठिकाणी त्या स्वतःला मान्य करत असतील तर तशी माणसं मात्र जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आनंदी राहू शकत नाही आणि सुखही सुद्धा त्यांच्या पदरी पडत नाही. कारण त्या भौतिक वस्तूशी ती इतकी एकरूप झालेली असतात की नवचैतन्य त्यांच्या नजरेला गवसत नाही आणि असंच जीवन त्यांचं व्यतीत होतं. नमस्कार.